नाही पण नंतर मग तिचं होतं तसंच, मग ती हो बोलली नंतर. मग घरी कधी सांगितलं, कोणी सांगितलं, 2 कसं वर्षांनी सांगितलं? समजलं. 2 वर्ष कसं समजलं? म्हणजे असं ऍक्च्युली थोडं माझ्या बाबांना वगैरे आयडिया होती. आई बाबांना आयडिया असं होती. मी तिला पप्पांना आणि जिमला मम्मीला वगैरे जाताना सकाळी पहिला हिला सोडायला जायचं होतं. एकदा हिने फोन केला होता, बाबांनी फोन बाबांचा उचलला, त्यांचा आवाज तर same आहे. बाबांचा आवाज आणि माझा आवाज सेम येतोय. ती बोलते अरे विनय निघाला ना तू अजून? बाबा बोलले हा जिमला गेलाय तो, जिमला गेलाय, येईल आता तिकडे. बाबांना आठवलं आता. ॲक्च्युली माझ्या घरी खूप बोलणी चाललेले होते. मी त्याचं लपवायचा प्रयत्न करत होते बिकॉज मला हे वर्ष वाढवायचे होते. बिकॉज हा तयार नव्हता. बोलतो की थोडं अजून थांबूया, सेटल होऊया, मग जाऊया. आणि माझ्याकडे 21मध्येच लग्न करतात. 21 मॅक्सिमम 22 तर जास्तच झालं माझ्या गावाला. खूप मुलं आले होते. पण मग शेवटी मग आई बोलते सगळ्यांमध्ये कोट काढते, मग तुझ्यामध्ये काय आहे? मी म्हटलं माई शेवटी बोलली कोणतरी आहे ना, विनयच आहे ना तो. म्हटलं आई कसं? त्याच्याशीच बोलत असतेस तू फक्त, त्याचेच फोन येतात. मी म्हटलं हो आई. मग ते 6 महिने लागले हे करायला, मनवायला. मग आई बाबा मानले. आई आई ॲक्च्युली बोलायची की विनय ॲज अ पर्सन इज व्हेरी डिसेंट, आयडियल फ्रेंड म्हणून राहा, पण लग्न नाही करायचं. मी म्हटलं असं कसं? लग्नानंतर तर फ्रेंड्स नसतात, लग्नानंतर लग्न त्याच्याशीच करणं. मग शेवटी झालं लग्न. किती वर्ष झाली? 10.5 वर्ष झाली. 10.5 वर्ष एकदम आनंदात, सुखात, मस्त. हो की नाही? रोज डबा न्यावा लागतो. रोज डबा न्यावा लागतो. बाहेरचं अलाउड नाही आहे खायला. पण मग मला सांगा, तुम्ही नेलेला डबा तुमच्या इतरांना मित्रांना का देता तुम्ही तिकडे? खोटं बोलायचं नाही. तुमचा डबा इतर जण शेअर करतात आणि तुम्ही बाहेर खाता. ह्याच्यावर आमच्याकडे पुरावे आहेत. 3 माळे असतात, प्रत्येक माळा भरलेला असतो. चपाती भाजी भात. आता एवढं सगळं दुपारी खाता येत नाही, मग थोडं द्यावं लागतं. आणि भूक लागते तेव्हा तुम्ही बाहेर खाता. नाही आमच्याकडे पुरावे आहेत. कळलं वहिनी? असं करतात हे. त्यांच्या मित्रांकडनंच आलेला आहे तो निरोप आम्हाला, की हे डबा बऱ्याचदा गाडीतच विसरतात कुठेतरी. नाही गंमत करतो. बरं आता बघूया या पुढच्या टप्प्यावरती. पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार वहिनी? प्रत्येक वस्तूवर एक टॅग ठेवा. ₹1 कुठेतरी दडलेला आहे. तो ₹1 मिळाला पाहिजे 4 संधीमध्ये. सगळ्यांची मदत घ्या. सगळ्याजणी सज्ज आहेत. वेळ सुरू झाली. ₹100. आता 3 संधी राहिलेले. मला वाटलं मी थोडेच म्हणून ₹1. मी असा विचार केला की मी हेच काम करत असते तर मी हेच उचलू. बरं आहे. लागलं. हां. आता 2 वस्तू कुठल्या पाहिजे ते मिस्टरांना कामाला लावा. ₹10. बघूया चला. ₹50. ₹161 बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. आम्ही सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला म्हटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.